या लक्षवेधीत खास करून चालून आलेली सुवर्ण संधी सरपंच साहेबांसाठी आहे. सरपंच साहेबांसाठी खास करून पारितोषिक आलंय अमित मोहिते साहेब यांच्यासाठी, अर्थात रामशेठ नागती साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये, गणेश शिवलकर साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल आणि रामशेठ नागती साहेब यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. 3 बॉल 3 षटकारांसाठी खास करून सरपंच साहेबांसाठी चालून आलेली ही पारितोषिक आहेत. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते. आघाडीचे ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञान तो हरवणी बुद्धिमत्ता दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःखा बगे देशांतरा पाठवी हिरंभा गणनायका गजमुखा बक्ता बहुतोषवी बक्ता बहुतोषवी. प्रथम गणरायाला वंदन करून उभ्या विश्वाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सरपंच चषक 2024 सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक राज गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. राज कांबळे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडवरती किशोर पाटील, नॉन स्ट्राईक एंडवरती अमित मोहिते सरपंच साहेब यांना आपण पाहत आहोत. प्रथम नागरिक सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल, पंचांचा इशारा लेट्स प्ले गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल खोला टाकला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. या सिंगलने सुरुवात झाली आहे. नागेशजी शिंदे साहेब यांच्याकडून पहिल्या षटकारासाठी अमितजी मोहिते साहेब यांच्या पहिल्या षटकारासाठी 501 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि तुषारजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. षटकारांची बरसात इथे करण्यासाठी राज चांगल्या रीतीची गोलंदाजी करण्यासाठी नेहमी तो जाणला जातो. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. वेगाने टाकला बॅकफुटला पुल करण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर पहिला चौकार आलाय किशोर पाटील यांच्या बॅटमधून. चौकार आलाय बॅकफुटला येत असताना. खोला टाकण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा वेध. पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर दिले किशोर पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. मिळवलाय किशोर पाटील यांच्या रूपामध्ये. कॉट बिहाइंड विकेटच्या रूपामध्ये ते बाद झाले. तुषार शिंदे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. अगदी तुषार शिंदे यांना पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं धावीर चषकाची आठवण होते. शिंदेशाही चषकाची आठवण होते. एक उत्कृष्ट आयोजक आणि त्याच वेळेला समोरच्या दिशेने असणारी इमारत आणि ज्याचे सर्वे सर्वाही म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच वेळेला ग्रामपंचायत वर्षेचे सदस्य देखील आहेत. तुषार शिंदे यांच्या बॅटमधून 3 बॉल 3 षटकार आले. तुषारजी शिंदे यांच्याकडून जर का 3 बॉल 3 षटकार आले तर रामाशेठ नागती साहेब यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. पुढचा बॉल बॅकफुटला आलाय. तिथे ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये राहिला होता. तुषारजी शिंदे साहेब यांच्यासाठी कोरियन जे चलन आहे ते 1000 रुपयाचं कोरियन चलन देण्यात येईल. 3 बॉल 3 षटकार लगावा आणि कोरियन चलन आपण घेऊन जा. खेळाडू बाद झाला. एक पहिल्या षटकाच्या अंती धाव फलकावरती धावा आहेत त्या 7. कोरियन वॉन ज्याला आपण म्हणतो ना ते कोरियन नोट जे मात्र दिली जाईल 1000 रुपयाची. परदेशी चलन आलंय पहा तुषारजी शिंदे यांच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवलंय.
नागेजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून. शिंदे म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं येणारच. शिंदेशाही चषक नुकताच पाहायला मिळाला. महाराष्ट्रावरती शिंद्यांचं राज्य आहे, परंतु हे शिंदे मैदानाच्या आतमध्ये किती धावा बनवतात. 7 धावा फलकावरती आहेत. राजचं पहिलं षटक संपुष्टात आलंय. अगदी उतार चढाव आणि अप्स अँड डाऊन्स या षटकामध्ये पाहायला मिळाले. सार्थक गोलंदाजी मार्कवरती आल्या. 3 बॉल 3 विकेट त्यांनी घेतल्या. हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्यासाठी देण्यात येईल. अतुलजी पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक कमवेल का खेळाडू सार्थक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय. 5,000 रुपयाचं भारतीय चलन देण्यात येईल रामशेठ नागती साहेब यांच्या माध्यमातून. तुषारजी शिंदे यांना 3 बॉल 3 षटकारासाठी बागफुटला आल्यात. क्लासिकल अंदाजामध्ये डीप बॅकच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फॅन्टास्टिक एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक चौकार. लगातारच्या अजूनही पुढच्या 2 बॉलवरती 2 चौकार आले ना तर रामशेठ इंडोनेशियाचे चलन देण्यात येईल आणि तोही पटायाचा. क्या बात आहे. बागफुटला आणखीन एक 2 बॉलवरती 2 ठोकलेत. कट करत असताना डीप स्क्वेअर कट करत असताना पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आला चौकार. देश पडवळ यांच्या बॅटमधून 3 बॉल 3 चौकार पाहायला मिळाल्यात. तुषार कांबळे यांच्या बॅटमधून 3 बॉल 3 चौकार पाहायला मिळाल्यात. 2 बॉल 2 चौकार आल्यात. तिसरा येईल का? पटायाचं चलन देण्यात येईल. पटाया जगभर प्रसिद्ध काही गोष्टींसाठी आहे, तिकडे आपण हात घालूया नकोत. पुढच्या गोष्टींची चर्चा करूयात. मैदानाच्या आतमध्ये फलकावरती धावा आहेत त्या जिथे 15 पुढचा बॉल गोलंदाज सार्थक खोला टाकला. इथे निर्धाव चेंडू येतोय की काय? आज पहा ना, प्रत्येक मान्यवर जो व्यासपीठावरती येतो ना तो अमाप पैसा लावणार, कारण त्यांना ठाऊक आहे पैसे आपले जाणार नाही आहेत. सगळ्यांना ठाऊक आहे पैसे जाणार नाहीत. 1 लाखाची बोली लागू शकते. पुढचा बॉल खोला टाकला उजव्या एसीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. कोरियन वॉन माझ्या समोर आहे. आज रोह्यामध्ये आल्यानंतर या गोष्टी पटायाची आणखीन एक 5,000 रुपये लावले जात आहेत. अजून काय हवंय? जर का तुम्ही रोह्यामध्ये आलात, हे भव्य दिव्य असं क्रीडांगण पाहायला मिळत आहे, उच्चस्तरीय लाईव्ह कव्हरेज होत आहे, त्याहूनही अधिक इंस्टाग्रामवरती तुम्ही संपूर्ण फोटो पाहायला मिळणार आहेत रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. याहून अनेक बाबी काय हव्यात? चांगलं क्रिकेट, चांगलं दर्जाचं पारितोषिक. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर डीप बॅकच्या कव्हरला. आणखीन एक बागफुटला येत असताना कलात्मकतेचं दुसरं नाव तुषार शिंदे यांच्या बॅटमधून निघणारा हा स्ट्रोक. धाव मिळते 1. संघाची धावसंख्या 16. 16 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. किशोर पाटील बाद झालेत. अमितजी मोहिते यांनी धावून 3 धावा जरी पूर्ण केल्या तरी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. क्या बात आहे. क्रिस गेलने केवळ एकदाच आपल्या आयुष्यामध्ये 3 धावा पळून पूर्ण केल्या. हा फटाकर होता. यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. हा डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आहेत. ग्रुप ग्रामपंचायत वर्षे या टीमच्या फलकावरती धावा आहेत त्या 16 खेळाडू बाद झाला. 1 या एक डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. आणि एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये म्हणावे लागेल, कारण तुषार शिंदे 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आल्यात. अफॉर्ड वगळता 3 बॉल त्यांनी डॉटही दिलेले आहेत. याकडेही जास्तीचा कल असेल, कारण निर्धाव चेंडू कोण मोजत असतो माहिती आहे का उमेशजी? कारण जो मैदानाच्या बाहेर बसलाय ना तो प्रत्येक डॉट बॉल काही ना काहीतरी वेगळं घडत असताना पाहायला मिळत असतं.
त्याच्याही मनामध्ये की हा निर्धावाला मीही खेळू शकलो असतो. 16 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामपंचायतचं क्रिकेट आहे. जास्तीचं क्रिकेट हे थोडंसं लज्जत वाढवणारं राहणार आहे. आजचा दिवस आहे तितकासा मजेसाठी असेल, कारण आज ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी खेळतात. बॅटची लिडिंग एज, लॉंग स्टॉपला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. धावा इथे पळून पूर्ण करण्यात येतात त्या दोन. आदरणीय अमितजी मोहिते साहेब यांच्या 3 धावांसाठी 3 धावा जर का त्यांनी पळून पूर्ण केल्या तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. आणि रामजी नागती साहेब यांच्या माध्यमातून नागती साहेबांनी मला वाटतं येताना ATM मधून खूप सारा धनादेश घेऊन आले आहेत. आज पारितोषिकांची लयलूट होईल. पुढचा बॉल कमी गतीने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. राज कांबळेचं ह्या गोष्टीचं कौतुक करायला हवं की तो फलंदाजाचे कमकुवत आणि ताकदवान दुवे ओळखतो. पुढे जर का बॅटर आलाय तर त्याला कसं नामोहरण करायचं. पुढचा चेंडू गोलंदाज, यावेळेचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर होता. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तद्वर मिळणारी ही सिंगल. पण फलंदाजांसाठी पारितोषिक नाही आहेत, केवळ इथे गोलंदाजांसाठी पण आहेत. अतिरिक्त चेंडू तुम्ही हाताळा लगातारचे 3 तुम्हाला देण्यात येतील 500 रुपयाचे कॅश प्राइज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राजचा हाफ ट्रॅकर बॅकफुटला येत असताना ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असतात. केवळ पंचांचा निर्णय अंतिम असेल. ग्रामपंचायत मध्ये जरी सरपंचांचा निर्णय अंतिम मानला जात असेल तरी देखील पंचांचा निर्णय अंतिम राहील. याचा तिसऱ्या पंचांकडे निर्णय पुसवण्यात आलाय, रेफर करण्यात आलाय. तिसरे अंपायर डिसिजन काय देतील आपण पाहूयात. मयूर पडवळ यांनी आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला होता. हल्लीच आपण पाहिलं ना तर मयूर पडवळ एक सडळ पातळ बांध्याचा खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं, परंतु आत्ता त्यांच्या शरीराकडे पाहिलं ना तर थोडंसं वजन त्यांचं वाढलंय आणि या कारणास्तव थोडंसं उशिराने पोचले. या तिसऱ्या पंचांनी सांगितलंय हा सरपंच साहेब यांच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या 4 ने वधारत असताना जाऊन पोहोचते 24 वरती. बॅकफुटला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय आणि आणखीन एक खेळाडू बाद. सरपंच बॅक टू द पॅव्हेलियन. बॅक टू द पॅव्हेलियन होत असताना सरपंच खेळाडू बाद केले राज कांबळेने. दुसऱ्या षटकामध्ये तो आला, विकेट मिळवली. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. सरपंच बाद झालेत. उपसरपंच मैदानाच्या आतमध्ये शांतिशील तांबे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतात. इथे सरपंच साहेबांसाठी लगावण्यात आलेले पारितोषिक तेवढीच लगावली जातील का उपसरपंचांसाठी. हा बॉल वेगाने टाकला उजव्या एसीच्या बाहेर. स्वागत केले उपसरपंच साहेबांचं मैदानाच्या आतमध्ये. आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये. डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धाबा स्थिरावलेल्या 24 आहेत. तिसऱ्या षटकात प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे, परंतु एक जलद गती गोलंदाजांच्या तोफखान्याविरोधात
चांगली फलंदाजी म्हणता येईल. हा बॉल खोला टाकला, डाव्या यष्टीवरती होता, डॉट बॉल आला. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टॉस हरल्यानंतर ग्रामपंचायत वरसे या टीमला पाहिलं तर धाव फलकावरती धावा आहेत त्या 24-8च्या धावगतीने 24 धावा धाव फलकावरती आहेत. खेळाडू बाद झाले 2. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत तुषार शिंदे आणि शांतिशील तांबे. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. कोरियन वॉन आमच्यापर्यंत पोचलाय. जे 3 बॉल 3 षटकारासाठी खुणावते त्यांना. कोरियनचा वॉन आमच्यापर्यंत पोचलेला आहे. 1000 रुपये पारितोषिक असेल. 1000 कोरियन वॉन त्यांना देण्यात येतील. गोलंदाज आलाय प्रणित. पहिला बॉल बॅकफुटला येत असताना खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालाय. आजच्या दिवशी तुम्ही आवाज ऐकाल ते अर्थातच प्रदीपजी शिंदे सर असतील, प्रशांत जंगम यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. थोड्याच वेळामध्ये तुषारजी शिंदे यांचाही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि उमेशजी साळुंके हे देखील उपस्थित आहेत. स्विच हिट केलाय, चांगला स्ट्रोक थर्ड मॅनला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इम्प्रोवायझिंग करत असताना तुषार शिंदे यांच्या बॅट स्ट्रोक चौकार. थर्ड मॅनला पुढचा बॉल. आणखीन एक बॅक फुटला, आणखीन एक नजाकत भरा स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार. तुषार शिंदे सेलिब्रेशन पहा, चौकार आलाय. चौकारानंतर नरेजी पाटील साहेबांनी आवर्जून लक्ष वेधलं आमचं की धावा किती झाल्यात. पोटा पाण्यापुरत्या झालेल्या आहेत. 32 झाल्यात. 32 धावा धाव फलकावरती आहेत. 2 चौकार आल्यात. तिसरा येईल का? तुषार शिंदे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल खोला टाकला. बाची लिडिंग एज यष्टीरक्षक राज कांबळे चेंडूच्या खाली आलाय. टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. तुषार शिंदे बाद. धावांची खेळी तुषार शिंदे यांच्या बॅटमधून 4 बॉल 4 दर्जेदार चौकार त्यांनी ठोकल्यात आणि खऱ्या अर्थानं लक्ष वेधली. अफलातून नजाकत भरा खेळ त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सूरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून तुषार शिंदे यांच्या या खेळीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. पहिला बॉल ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा झेल राहिला. धावा देऊन जाईल. इथे 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 34 धावा धाव फलकावरती आहेत. विनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. विनेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती आहेत. पुढचा बॉल प्रतीक या वेळेला टप्प्यामध्ये आला. ऑन साइडला चेंडू होता रीच मध्ये, त्याला केला आउट ऑफ रीच. षटकार. नवीन
या षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती 40 आहेत. विनेश गोडंबे नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. जर का त्यांनी या पुढच्या बॉलवरती षटकार ठोकला तर त्यांना कोरियन वॉन देण्यात येतील. 1000 रुपये कोरियन वॉन त्यांना पुढच्या बॉलच्या षटकारासाठी आहेत. चला, उपसरपंच साहेबांनी जर का बॅटला बॉल लागला तर खऱ्या अर्थानं रामशेठ नागती साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा डॉट इथे बाईकच्या स्वरूपामधून धाव येते. रामशेठ नागती साहेब यांना इतका आत्मविश्वास होता ना उपसरपंच साहेबांवरती की बॅटला बॉल ते लावूच शकत नाहीत. धाव फलकावरती 41 आहेत. 41 रन्स ऑन दी बोर्ड. लढण्यासाठी धावा पुरेशा आहेत. 41 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल रोहित सज्ज होईल. यावेळेचा फटका लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय. 1000 वॉन साठी हा स्ट्रोक होत आहे. तिथे धाव आली आहे ती केवळ एक. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. उपसरपंच साहेब आपला कार्यकाळ पुढेही वाढवण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 42 धावा धाव फलकावरती आहेत. 42 रन्स ऑन दी बोर्ड. चांगली गोलंदाजी रोहितने केली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आज जास्तीची जिम्मेदारी होती की कुठेही चेंडू शरीरभेदक मारा करायचा नाही आहे. हा बॉल उजवेशीच्या बाहेर पडल्यानंतर काटा बदलला, वळण घेतलं, गरकन गिरकी घेतली, यष्टीरक्षकाचा वेध घेतला. फिरकी घेत असताना डॉट बॉल आलाय. 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रामशेठ नागती साहेब यांच्या माध्यमातून उपसरपंच साहेबांच्या बॅटमधून षटकार यावा. आता पारदर्शक वाढलाय. उपसरपंच साहेब 10,000 रुपयात एका षटकारासाठी. चला, आपण साठे लोटे रोहितशी करू शकता, असं काय वाद नाहीये. तुषारजी शिंदे साहेब यांच्याकडून देखील 10,000. 20,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे एका षटकारासाठी. उपसरपंच साहेब पुढचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. इथे एक सिंगल घेण्याच्या प्रयत्नात उपसरपंच शांतिशील तांबे साहेब होत आहेत इथे बाद. विनेशजी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. धाव फलकावरती आहेत 42. 1000 रुपये कोरियन वॉन त्यांना देण्यात येतील जर या बॉलवरती षटकार ठोकला तर. चला, नेक्स्ट मॅच टॉस साठी या. निवी बी संघाचा कर्णधार आणि निवी ठाकूरवाडी. 4 ओव्हरची मॅच असेल. टॉस करण्यात येईल निवी बी आणि निवी ठाकूरवाडी. शेवटचा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. धाव फलकावरती धावा स्थिरावलेल्या पाहायला मिळतात त्या केवळ 42. पूर्वार्धाचा खेळ संपला. 42 धावा धाव फलकावरती आहेत. जिथे 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 8, चौथ्या षटकामध्ये 16 आणि 5व्या षटकामध्ये केवळ 2 धावा रोहितने खर्च केल्यात. धाव फलकावरती बनल्यात त्या 42. 43 धावसंख्येचा असेल टार्गेट. चला, या टॉस करण्यात येईल. 43 धावसंख्येचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. निवी बी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल निवी ठाकूरवाडी. निवी बी आणि निवी ठाकूरवाडी. चला, टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन. 500 रुपयाचा कॅश प्राइज तुषारजी शिंदे साहेब यांच्यासाठी देखील आहे. 13 बॉल 21 धावांची खेळी, वादळी खेळी त्यांच्या बॅटमधून साकारण्यात आली. लक्ष ठेवण्यात आलंय ते अर्थातच 43 रनचं टार्गेट आहे. चला, लक्ष वेधूया. टॉस करण्यात येईल. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन.
चला नेक्स्ट मॅच टॉससाठी आम्ही लक्ष वेधतो आहोत. निवी बी आणि निवी ठाकूरवाडी संपूर्ण संघ या फोटो सेशनही करण्यात येईल. 4 ओव्हरची लढत राहील याकडे लक्ष वेधूयात. पहिला नाणेफेकीचा कॉल करून घ्या आणि त्यानंतर फोटो सेशन होईल याकडे लक्ष वेधूयात. प्रथमतः नाणेफेकीचा कौल होईल आणि तदनंतर आपण फोटो सेशन करणार आहोत. एका बाजूला आहे निवी बी आणि निवी ठाकूरवाडी या दोन संघांदरम्यानची लढत. टॉस आपण करतो आहोत. दोन बलाढ्य संघ आमने सामने येत असताना पाहायला मिळतात. क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा ग्रुप ग्रामपंचायत वर्सेस याची स्थापना 1998 साली झाली आणि आज सागायत या ग्रामपंचायतच्या अधिपत्याखाली अनेक चांगली कामं होत असताना पाहायला मिळाले. टॉस जिंकलाय मॅचचा निवी बी या टीमने. निवी बी टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे घेण्यात आलाय. चला 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 43 रनचं टार्गेट लक्ष वेधूयात. ते अर्थातच ग्रामपंचायत वर्षे आजी माजी सदस्य पदाधिकारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पदाधिकारी आहेत त्याच वेळेला कार्यकारिणी मंडळ आहे आणि संपूर्ण या ग्रामपंचायतीचे संपूर्ण कर्मचारी वर्ग देखील या संघाचं नेतृत्व करतोय. सरपंच साहेब उपसरपंच साहेब या मॅच मध्ये प्रतिनिधित्व करत असताना सदस्य असतील त्याच वेळेला या ग्रामपंचायतचे संपूर्ण कर्मचारी मंडळ या मॅच मध्ये आणि या संघामध्ये पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत वर्षे टीम क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळेल. 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 43 रनचं टार्गेट इथे ठेवण्यात आलं आहे. आघाडीची जोडी राज कांबळे आणि त्याच्या साथीला आतिश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. राज कांबळे हा असा खेळाडू नाही की ऑलराऊंडर क्रिकेट त्याच्याकडून नेहमी पाहिलं जातं. 3 विकेटसाठी 1000 रुपये कॅश प्राइज गणेशजी शिवलकर यांच्या माध्यमातून लगावण्यात आलंय. 3 विकेटसाठी 1000 रुपये कॅश प्राइज गणेशजी शिवलकर साहेब यांच्या माध्यमातून लगावण्यात आलंय. पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चला लक्ष वेधेन मी. समोरच्या बाजूला एक वाहन आहे, समोरच्या बाजूला एक बाईक आहे. कृपया ऍक्टिव्ह आहे त्याचा एक तो मिरर आहे तो थोडासा क्रॉस करा. समोरच्या बाजूला झाड आहे आणि झाडाखाली उपस्थित असणारे यस दादा तुमच्या डाव्या बाजूला शेवटची गाडी बॅटिंग करणारा संघ. येस ओके थँक्यू व्हेरी मच थँक्यू परफेक्ट. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार मंडळी. आपण पाहतोय सरपंच चषक 2024 ग्रुप ग्रामपंचायत वर्षे आयोजित असणारा क्रिकेटचा अभूतपूर्व 16, 20 आणि 21 मार्च 2024 मध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. ग्रामपंचायत वर्षे स्थापना 1958. पहिल्या षटक गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय विनेश हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे. पहिला बॉल उजव्या एसीच्या बाहेर. इथे मात्र आपण पाहतो गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. पहिला चेंडू अवांतरने सुरुवात झाली आहे. अतिरिक्त धावेने सुरुवात होत असताना नो बॉल आहे. नो बॉल. पहिला चेंडू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पहिला चेंडू असेल तो फ्री हिट. फ्रीचा बॉल स्लॉट मध्ये ऑन साइडला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये ठोकला षटकार.
बॅकफुटला आणखीन एक पुल पॉवरफुल झालाय, चेंडू होतोय गुल, धाव मिळतील 4, हा आलाय चौकार. फलकावरती विनेश गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. 43चा पाठलाग करायचा, 11 तर आल्यात पहिल्या 2 बॉलवरती. पुढचा बॉल आणखीन एक हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ॲक्सा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. संघाची धावसंख्या एकेरीच्या पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती, 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. रामशेठ नागती साहेब यांना आपण पाहतो बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनवरती डीप मिड विकेटला तुषार शिंदे यांना आपण पाहतोय. धावफलकावरती धावा त्या सद्य परिस्थितीमध्ये 12. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा कोलाट टाकण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, परंतु मनसुभे उधळवून लावले आहेत गोलंदाजाने फलंदाजाचे. डॉट बॉल येत असताना आणखीन एक लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आल्यात. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही सरपंच साहेबांना पाहताय, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा येत असताना, ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा, सरपंच आदरणीय श्री अमितजी लक्ष्मण मोहिते साहेब यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल बॅकफुटला एक्स्ट्रा कव्हरला केलाय, कट करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 4, हा येतोय सणसणीत चौकार. मोर्चे बांधणी तर संपूर्ण भारतभरामध्ये अशी सुरुवात झाली आहे आणि इन्कमिंग फार जोराचं चालू असतं. या दिवसांमध्ये राजकारणी मंडळी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना राजकारणामध्येही थोडासा हात घालावासा वाटला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सरपंच साहेब सज्ज होत असताना पाहायला मिळतील. ओव्हर द विकेटने कोलाट टाकला, समोरच्या दिशेने खेळलेत. मिडॉनला क्षेत्ररक्षक विनेश यांना आपण पाहतोय, धाव मात्र मिळणार नाही आहे. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. सरपंच साहेब मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना अमितजी मोहिते साहेब यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा फ्लाईट दिली, आडव्या बॅटने स्लॉग स्वीप, चेंडूला पाठवलाय. फॉलोइंग स्वीप करत असताना सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट, आकर्षक, अद्भुत, हाल आहे चौकार. थँक्यू. चौकार आला. संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहे. 20 रन्स ऑन दी बोर्ड. काही दिवसांपूर्वी या मैदानाला तळ्याचं मैदान म्हणून संबोधलं जायचं, परंतु त्याचं नवीन नामकरण करण्यात आलं, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल. आणि याच क्रीडा संकुलामध्ये आपण आहोत. खऱ्या अर्थानं थोड्याच दिवसामध्ये याचं रूपडं पालटलं जाईल. चहूबाजूला तुम्हाला रेलिंग, चहूबाजूला स्टँड्स, एक भव्य दिव्य व्यासपीठ, साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. उजव्या सीच्या बाहेर पॉइंटला हलक्या हाताने स्टिअर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी शिंदे साहेब यांना आपण पाहतो, ज्यांच्या माध्यमातून कोरियन वॉन लावण्यात आलं होतं. कोरियाची ट्रिप करणं ना एक प्रत्येकाचं स्वप्न असतं, पटाया बीच, पटायाला जाणं देखील. परंतु आज वरसेकरांना पाहिलं ना मी, खऱ्या अर्थाने की त्यांच्याकडे कोरियन वॉन आहेत, म्हणजे अर्थात त्यांची वारी झालेली आहे. पंढरीची नव्हे तर कोरियाची. बॅकफुटला कट केला, पॉइंटला क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदवत असताना रामजी नागती साहेब धावतायत. चेंडूने मारली आहे बाजी, धाव मिळतील 4, हा आलाय चौकार.
संख्या वधारते. धाव फलकावरती धावा आहेत त्या 25-25. 43चा पाठलाग करायचा स्ट्राईक एंडवरती अतिश. हा बॉल ऑन साईडला केला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूर आहे चेंडूवरती पर्यंत पोहोचतायत. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते. 26 धावा धाव फलकावरती आहेत. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळालंय. आज या संपूर्ण विभागाचं रूपलं पालटाचं असताना आपण पाहिलं या ग्रुप ग्रामपंचायत वर्षेच्या माध्यमातून. नो बॉल आहे. नो बॉल. रामजी नागती साहेब चेंडूशी त्यांची शर्यत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावा रोखण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालाय. फ्रीचा बॉल आहे. राज कांबळे स्ट्राईक एंडवरती आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार 2 चौकार. फ्रीचा बॉल पाठवला लांबलचक दूरवरचा गगनभेदी गगनचुंबी आला हा षटकार. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 33. गोलंदाजीमध्ये फेरबदल. किशोर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती किशोर पाटील यांना आपण पाहतोय. 18 चेंडू आणि केवळ 10ची गरज आहे. कदाचित या षटकामध्ये सामना संपवा. लोअर फुल टोज ऑन साइडला पॅरलल फ्लॅट. एलईडी टीव्ही पेक्षाही फ्लॅट होता हा षटकार. आतिशच्या बॅटमधून आतिशी. आतिशने आपल्या आतिशी तेवर दाखवायला सुरुवात केली आहे. षटकार आला त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल बाक फुटल्यात असताना कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. केवळ 3ची गरज. संघाची धावसंख्या 40. राज कांबळे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळालेत. 22 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 6 बॉल त्याने फेस केल्यात. बॉलिंगही चांगली केली. विकेट मिळवल्या त्या 2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना किशोर पाटील. धाव फलकावरती धावा आहेत त्या 40. 3ची गरज केवळ. औपचारिकता शेष या मॅचची. खोला टाकला डावी येशी सोडून जाणारा. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा प्राप्त होत असताना पाहायला मिळालं. एक संतुष्टीचं वातावरण असेल ते ग्रामपंचायत वर्षेच्या प्रत्येक पदाधिकारी त्याच वेळेला कर्मचारीच्या चेहऱ्यावरती. कारण आपण खेळलो यातच एक मोठी गोष्ट आहे. हारणं जिंकणं हा पार्ट ऑफ गेम आहे. हा पहा ऑन साइडला अद्भुततेचा आविष्कार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. राज कांबळेच्या बॅटमधून आला चौकार. द मॅच. बॅटिंग करत असताना 8 बॉल 26 धावा आणि बॉलिंग करत असताना 15 धावा देत 2 षटकांमध्ये 2 विकेट मिळवणारा राज कांबळे राहिला या मॅचचा प्लेअर.